निघायचंय, घाई आहे थोडी. फक्त जाण्याच्या आधी पांडुदादांनी पोहे आणि शिरा केलाय, तेवढं खाऊन जा. तू केला असतास तर नक्की खाल्लं असतं. तुझ्या हातचा गोडवा पांडूच्या हाताला कुठे? मी फक्त हात लावला नाहीये, बाकी सगळं माझ्या सांगण्यांवरून केलंय त्याने. मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला आता वेळ नाहीये, रात्री आल्यावर बोलू. तोपर्यंत मला थांबता यायचं नाही, मलाही घाई आहे. मला चांगलंच माहिती आहे तुला कोणत्या विषयावर बोलायचं ते. मग अडचण काय बोलायला? गेल्या 2 दिवसांमधली डेव्हलपमेंट जर तुला माहित नसेल तर सांगतो. रमावतीमध्ये तुझ्या लाडक्या प्रभाताईच्या मुलानं विक्रांतनं तुझ्या निवडीवरून आंदोलन छेडलंय. तुझ्या निवडीला त्याचा कडाडून विरोध आहे. हे असं काही असेल तर विक्रांत सरळ सरळ राजकारण खेळतोय. याच प्रभाताईच्या मदतीनं तू माझ्यावर दबाव आणला होतास ना या पदासाठी. तर त्याच पदासाठी तिचा मुलगा राजकारण करून राजकारणात नाव कमावण्याचा विचार करतोय. आणि याचाच बंदोबस्त करण्यासाठी मी हातातली सगळी कामं बाजूला ठेवून रमावतीला चाललोय. मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये केलेली पाप आहे ती, दुसरं काय? अवदा मलाच त्यांचे ओझं हलकं करावं लागणार, दुसरं काय? जानकी वहिनी, तुमची आंधळी कोशिंबीर चालू राहू द्या. हॅलो. हाँ आत्याजी, अमृता बोलतेय. अगं अमृता. बरं आत्याजी, मला सांग जानकी कुठे आहे ग? मी किती फोन लावले तिला, ती उचलतच नाहीये. अगं फोन लांब असेल तिच्यापासून. लांब असेल म्हणजे अगं आता चिव माऊ असतात, त्यांची खेळणी पडलेली असतात सगळीकडे. आता त्याच्यातच कुठेतरी फोन पडला असता तर त्या गोंधळात तिला ऐकू तरी येणार आहे का? बरं ऐक, 4 दिवसांनी माझं डायरेक्ट फ्लाईट आहे. तिकडे आले ना की खूप गप्पा मारूया. कोणाचा फोन आला होता? अमृताचा. तुझ्याच बद्दल विचारत होती ग. तिला काही सांगितलं नाहीत ना? नाही ग बाई, असं कसं सांगेन. उलट घरात अगदी सगळं आलबेलं आहे असंच सांगितलं मी तिला. जानकी ताई, सरबत आणले तुझ्यासाठी, पिऊन बघ, मस्त गार वाटेल बघ. आता काय बोलली, जरा परत बोल. मी म्हणलं सरबत पिल्यावर मस्त गार वाटेल उन्हाळ्याचं. आत्याबाई, मला काहीतरी आठवतंय. मला त्या दिवशीचं काहीतरी आठवतंय. काय आठवतंय तुला? आत्याबाई, मी इथे अशी बसले होते आणि सुगंधा इथे कुठेतरी उभी होती. मी चहा प्यायले, मला चक्कर यायला लागली होती. मग कोणीतरी खोलीतून उचलून मला बाहेर नेला आणि मग मीच नव्हते का आले तुझ्या खोलीत? तू हिथं पडली होती म्हणून तुला उचललं, बाहेर घेऊन गेले आणि तुझ्यासाठी पाणी आणायला म्हणून आत गेले. बाहेर येऊन बघते तर तू नाहीच. मग डायरेक्ट आरडाओरडाच ऐकायला आला का नाही मला? पण मला सांग, तू गच्चीपर्यंत पोहोचलीसच कशी? मला नाही आठवत आहे. मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच होते. जानकी ताई, धर सरबत घे, धर, बरं वाटेल, धर.